तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री उत्तम भाऊ पिंपळे यांचे देखील श्री शिवशंभू प्रतिष्ठान बोईसरतर्फे मी स्वागत करतो। माननीय श्री उत्तम भाऊ पिंपळे आता आपल्या सर्व शिवप्रेमीयांसाठी श्री शिवशंभू प्रतिष्ठान बोईसर तर्फे फायर शो आपण आपल्या सर्व शिवप्रेमीयांसाठी इकडे सादर करणार आहोत। तरी सर्व शिवप्रेमीयांनी याचा आस्वाद घ्यावा। सर्वांनी आपल्या मोबाईल राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की शिवशंभू प्रतिष्ठान बोईसरतर्फे आयोजित आणि हाच बदल घडावा यासाठी कला संघ पालघर आपणा समोर सहर्ष सविनय सादर करत होते प्रहसन मराठी भाषा संवर्धन। दादा मी काय म्हणते आपण हे सर्व किल्ल्यावरचं वाईट वंगळ पुसून काढूया का? वय वय पुसूया पुसायला घ्या पटापटा। घडू दे नवी ही कथा राजा रचू दे नवा। आणि एक पोवाड्याचा कार्यक्रम आहे तो मेन कार्यक्रम आहे त्याच्यासाठी अजून माझ्या मते 40 मिनिटाचा वेळ लागेल। तर त्याच्या अगोदर हा जो मधला गॅप आहे तो आपण भरून काढतोय। प्रद्युम्न गिरी यांना विनंती आहे की त्यांनी ही गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टिष्ट न्यायालंकार मंडित शास्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस महाराज सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार।
उगले आहे. आज मी तुम्हाला शिवजयंतीच्या निमित्त काही चारोळ्या सांगणार आहे. त्याकडे काय अनुभवी असे किल्लेदार होते. फक्त 200 काही सैनिक जे होते त्यांना शहाजी राजांनी त्यांच्या वडिलांनी दिले होते. पण बाकीचे जे होते ती सेना त्यांनी स्वतः निर्माण केली. कशी केली आणि कोण होती त्या सेनेमध्ये? त्या सेनेमध्ये होते साधे सुधे शेतकरी, कष्टकरी, मावळे, ज्यांना मावळे म्हणतो. मावळे का म्हणतो? कारण तो मावळ नावाचा खोरं होतं. तर ही जी मंडळी होती ही अशिक्षित होती. ती आपली नेहमीची शेती वगैरे बिचारी छोटी छोटी कष्टकरी कामं करत होती. अशा लोकांना घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं. आज मी जेव्हा कंपनीमध्ये काम करतो, मला जेव्हा दोन अनुभवी वर्कर दिले जातात तेव्हा मी विचार करायला, अरे मी यांना काही येत नाही, कसं करू?